शशीराव खर्डे साहेब उपस्थित आहेत, त्यांनाच देखील मान्य सन्मानित करतोय आम्ही। मी पुन्हा एकदा रवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान्य सन्मान करायचा आहे। शशीराव खर्डे जे दोरलीवरून आलेले आहेत, कल्याण डोंबिवली या विभागातील हे पाहुणे आहेत, त्यांचं मान्य सन्मान घोलगाव प्रीमियर लीग सोनाली या नगरीमध्ये आपलं मान्य सन्मान होत आहे। त्यानंतर आपण पुढील मान्य सन्मान इथे करणार आहोत। जयचंद दादा उपस्थित आहेत, त्यांचे देखील मान्य सन्मान इथे करतोय। मी रवी दादांना विनंती करतोय आपण दादांचा सन्मान करायचा आहे। जयंत दादा आपण उभं राहायचं, स्वागत सन्मान स्वीकार करायचा। धन्यवाद बँजोबाडी, थँक्यू बँजोबाडी। 2 मिनिटं थांबा, आपण वस्तात आहेत आमचे गावचे, मग कुस्ती असो मग कोणताही इतर खेळ असो, मग आमच्या सोबत ते नेहमी जुडतात। आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच। बॅक टू क्रिकेट, सुभाष धुमाल सरांच्या सोबत जाऊ या कॉम्बॉक्स मध्ये। धन्यवाद संदेश पाटील। इथे मात्र चांगला चेंडू फ्लॅन मिस। आपण सामना पाहतोय कृष्णा लिजन विपक्ष बिंदास ब्लास्टर या 2 संघामध्ये। सन्माननीय नागेश भुईर दादांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यस, आमचे पाहुणे मंडळी जे आहेत आमची रजा घेत आहेत, आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच। षटकामधील पुढील चेंडू, इथे मात्र आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे, मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना। धावसंख्या सिंगलने वाढते। धावफलकावर पाहायला मिळत आहे कृष्णा लेजंड संघाची ती 6 धावा। आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे। या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला विशेष सहकार्याचा लाभलेला आहे। आपण पाहतो या स्पर्धेमध्ये डिसिजन पेंडिंग आहे। तिसऱ्या पंचाकडून काय निर्णय येते पाहावं लागेल। ऑनफिल्ड पंचांनी निर्णय द्यायचा आहे, कारण इथे क्लिअर होत नाही डिसिजन, आणि ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम असणार आहे। गोपी मित्र मंडळ या मंडळाकडून या स्पर्धेला 1100 1100 रुपयाची देणगी इथे देण्यात आलेली आहे। जे कल्याण डोंबिवलीवरून जे पाहुणे आलेले आहेत गोपी ग्रुप यांच्या माध्यमातून, थँक्यू सो मच। बॅक टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। गोपी मित्र मंडळ यांच्याकडून देखील 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, आणि त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय। हनुमान पाटील साहेबांकडून नुकतंच 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यानंतर गोपीनाथ पाटील साहेबांकडून देखील 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय। पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावफलकावर पाहायला मिळत आहे। कृष्णा लिजंड संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना। दुसरं षटक कैलास मडवी येतोय घेऊन ऑन साईडला मेडिकल क्षेत्रामध्ये मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। 1 धाव फलंदाज पूर्ण करतात, धावसंख्या सिंगल वरती। या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला विशेष सहकार्यांचा लाभलेला आहे। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय संजय अनंत मडवी साहेबांकडून आम्हाला मंडप स्पॉन्सर केले गेले आहे। मंडप अँड डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर आहे, त्यांचं एक विशेष धन्यवाद। या स्पर्धेमध्ये सोनू दिलीप थले साहेबांकडून रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, विशुभाऊ म्हात्रे साहेबांकडून तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य, लैलास तुकाराम पाटील साहेबांकडून 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, संजय तुकाराम माली साहेबांकडून 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, विशाल सदाशिव पाटील वाघविल यांच्याकडून या आकर्षक सन्मानचिन्ह आपण पाहतोय। जी सर्व सन्मानचिन्ह त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत। दीपक थले आणि प्रेम थले यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे।
त्यानंतर आपण पाहतोय तेजस मनीष तले यांच्याकडून खेळाडू कक्ष संतोष शुक्ला मात्रे यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर त्यांचे देखील विशेष धन्यवाद. श्रीराम गोरखनाथ पाटील यांच्याकडून तृतीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले त्यांचे देखील विशेष धन्यवाद. सागर राधेश्याम मात्रे यांच्याकडून सामनावीर. अभिषेक राजाराम थले यांच्याकडून लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला स्पॉन्सर केले त्यांचे देखील विशेष धन्यवाद. भावेश आप्पा भोईर यांच्याकडून 5,000 रुपये. अनिल सुकरा थले यांच्याकडून गिफ्ट वाउचर. अक्षय दिलीप पाटील यांच्याकडून कूलर 2 कूलर आम्हाला स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर रवींद्र कृष्णा गुलवे यांच्याकडून 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. विकास बालराम जोशी यांच्याकडून जेवण. त्यानंतर अल्पेश गुरुनाथ पाटील यांच्याकडून जेवण. केतन राजन मदन थले यांच्याकडून पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. विलास बालाराम मात्रे यांच्याकडून जेवण. त्यानंतर रवींद्र मडवी आकाश पाटील नवनाथ पाटील यांच्याकडून थंड पेय टॉचिन संगणकाला दिले जात आहेत त्यांचं देखील विशेष धन्यवाद. देवानी अनंत भोईर डॉक्टर आपण बघतोय ज्यांच्यामधून गिफ्ट डिस्काउंट वाउचर आम्हाला स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. राजू मडवी साहेबांकडून 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. स्वर्गीय शंकर नाईक समोरच्या कक्ष आपण बघतोय जे सौरभ नाईक आम्हाला स्पॉन्सर केले गेले त्यांचे देखील विशेष धन्यवाद. ऋषी पाटील आणि सुमित पाटील यांच्याकडून फायर शो त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर स्वर्गीय कुसुम हनुमान थले त्यानंतर आपण बघतोय स्वर्गीय कुसुम हनुमान थले यांच्या स्मरणार्थ संजय हनुमान थले यांच्याकडून 2 सायकल आम्हाला स्पॉन्सर त्यांचं विशेष धन्यवाद. अनिल पाटील यांच्याकडून आम्हाला 1 सायकल स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. हनुमान पाटील साहेबांकडून 5,000 रुपये. गोपीनाथ पाटील साहेबांकडून 5,000 रुपये आणि गोपी मित्र मंडळ यांच्याकडून 1100 रुपयाचा आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. इथे ऑनफिल्ड पंचांनी रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. आपण सामना बघतोय कृष्ण लेजन विपक्ष बिंदास ब्लास्टर या 2 संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला मायरा इंडियन विपक्ष अद्विक वॉरियर या 2 संघामध्ये. पाहू तिसऱ्या पंचाचा काय निर्णय येतोय. रेड सिग्नल फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने टॉस साठी पूर्णपणे तयार राहायचं आहे. मायरा इंडियन संघाचा संघ नाईक आणि अद्विक वॉरियर संघाचा संघ नाईक पुढील सामना या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. न्यू बॅटर दिपेश इथे या अतिशय सुरेख चेंडू लेग कटर आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर अल्पेश गायकवाड संघात कृष्णा लिजन संघाची धावसंख्या स्कोरवर 24 धावा. गोलगाव प्रीमियर लीग 20-25 दिमागदार आयोजन आपण बघतोय. गोलगाव ग्रामस्थ मंडळ आणि सोनाली ग्रामस्थ मंडळ यांच्या विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय अनंत भिवा मडवी स्टँड आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी या स्टँडची व्यवस्था केली गेली आहे. त्यानंतर खेळाडू कक्ष स्वर्गीय मनीष आत्रमान थले खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांसाठी स्वर्गीय काशीनाथ दशरथ चौधरी स्टँड देखील आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचं. या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभागी सर्व संघ मालकांचं देखील विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून संघ गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये उतरवले गेलेले आहेत. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज हरेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेलं आहे. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेली आहे. येथे मात्र क्लीन बॉल फलंदाज बाद. हरीश यांनी पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त केलेला आहे आणि आता मात्र कृष्णा लिजन संघाकडून न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय शरद आणि शरदसाठी सुवर्ण संधी आहे. 500 रुपयाचं पारितोषिक जतीन यांच्याकडून जर चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर. हरेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय तर सामना फलंदाज शरद अगदी बुंद्यात चेंडू हाताळला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल
मायरा इंडियन विपक्ष अधिविक वॉरियर या दोन संघामध्ये मायरा इंडियन संघाचे संघनायक तसेच अधिविक वॉरियर संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना या दोन संघामध्ये असणार आहे. इथे चेंडू थर्डमॅन रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. नक्कीच आपण पाहतोय शरद दाने एक चौकार पेश केलेल्या चौकारांच्या हॅट्रिक साठी पारितोषिक आलेले 500 रुपयाचं. जतीन गोरे इथे मात्र पंचांकडे अशोभूत नजरेने पाहिलं तर मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल पाहायला मिळत नाही कारण रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अतिशय अनुभवाचे पंच आहेत भामरे सर. आणि फलंदाज बाद शर्यत याची गेली संपुष्टात. न्यू बॅटर उमेश संघाची धावसंख्या स्थिर धावपलीकर पाहायला मिळते ती 28 धावा 28 लॉस फॉर द 4 विकेट 4th रन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक प्रगती पथावर आपण हरीश शेवटचे षटक हाताळतोय. हरीश मडवी फॅम टीम आपण बघतोय बिंदास ब्लास्टर प्रथम क्षेत्ररक्षण करताना कटरचा वापर ले कटर आणि इथे देखील फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे इनिंगची समाप्ती झालेली आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं मायरा इंडियन विपक्ष अधिविक वॉरियर या दोन संघामध्ये. सन्माननीय रवी गुलवी साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. त्याचबरोबर तानाजी पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मायरा इंडियन्स अँड त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल अद्विक वॉरियर्स टीम्स. एक बिग मॅच बिग लढत आणि दोन्ही पाहुणे आमच्या सोबत आहेत. तानाजी पाटील त्याचबरोबर आमचे पाहुणे आहेत. त्यांच्या शुभास्ते हा टॉस इथे आपण करतोय. भारतीय संस्कृतीनुसार टॉस छापा आणि काटा टॉस बॉक्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय. काटाचा कॉल आलेला आहे. मायरा 11 टीम संघाने अद्विक 11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला इथे कोल्ड्रिंक्स दिली जाणार. कुछ तुफानी या खेळासाठी शीतपेय दिला जात आहे. कोल्ड्रिंक्स दिली जात आहे पाहुण्यांच्या शुभास्ते. थँक्यू. दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. इथे टॉस फार महत्त्वाचा होता आणि तो टॉस अद्विक वॉरियर्स टीम संघाने जिंकलाय. सर्वप्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जो लोई स्कोरिंगचे सर्व सामने आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. समोरच्या संघाबरोबर मॅच झाली याच्या अगोदर नाही, म्हणजे प्रथमतः खेळणार आहे. नक्कीच समोरचा संघ तरी नाव मायरा इंडियन्स म्हटलं की मुंबई इंडियन्स, तर आता त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. खेळाडूंना काय सांगशील? चांगले खेळतील ते. मागच्या मॅचला चांगला प्रतिसाद मिळाला. किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? 40 ते 35 धावांपर्यंत. सामना रंगतदार होईल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस जर तुम्ही जिंकला असता मायरा इंडियन्सने तर काय निर्णय असता? बॉलिंग घेतलीस ती. आता बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. टीमकडून काय अपेक्षा? महत्त्वाचा सामना आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये किती धावा बनवणार तुम्ही 4 षटकामध्ये? आम्ही आमचा बेस्ट देऊ. आता 50च्या वरती जायचा प्रयत्न करू आम्ही. एक शेवटचा प्रश्न, GPLचं दिमागदार आयोजन त्याच्याबद्दल तू काय म्हणशील? अति सुंदर आयोजन केलंय. नक्कीच हे होते मायरा इंडियन्स टीमचे कॅप्टन अद्विक वॉरियर्स टीम वन द टॉस इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट बॅक टू कॉम बॉक्स. सुभाष धुमाल सर. धन्यवाद. संदेश पाटील व्हॉइस ऑफ भादोड व्हॉइस ऑफ भिवंडीकर यांचा आवाज आपण ऐकत आहोत. गोलगाव प्रीमियर लीग 20-25 आयोजन आपण बघतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय.
आव्हान ठेवलेले ते 29 धावांचा आणि 29 लक्षाचा पाठलाग बिंदास ब्लास्टर संघ करताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मात्र बॉलमध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट निशाणा साधता आलेलं नाही. आऊट आहे नक्कीच आपण पाहतोय आणि फलंदाज बाद होतोय आणि पहिला फलंदाज बिंदास ब्लास्टर या संघाचा. सुरज थले आणि नक्कीच आपण बघतो रोहित थले दोन असे भाग्यवान खेळाडू आहेत ज्यांना दोन्ही गावच्या प्रीमियर लीग स्पर्धेमधून खेळताना पाहायला मिळत आहे. एक पारितोषिक इथे आलेलं आहे नरेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक चौकांच्या हॅट्रिकसाठी. कुठल्याही फलंदाजाने चौकांची हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी मात्र कव्हर इजांमध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. कैलास मडवीसाठी फक्त ही संधी आहे. कैलास मडवी के आपण बघतोय सध्या स्ट्रायकर एंडला आणि फलंदाज बाद. कैलास मडवी हा बाद होताना गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचं नक्कीच आणखीन विशिष्ट आपण बघतोय अल्पेश गायकवाड संदेश पाटील कारण ही स्पर्धा चंद्र देखील कालपासून पाहत आहे. नक्कीच विनीत आला मैदानाच्या आतमध्ये त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तुषार पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 चौकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. पारितोषिक फार मोठं आहे सुभाष धुमाल. क्या बात आहे. नक्कीच आता पारितोषिके देखील वाढायला सुरुवात झालेली आहे. आता स्ट्राईक आली आहे विनीतकडे. जर एक जरी चौकार आला तरी देखील पारितोषिक आहे तुषार पाटील यांच्या माध्यमातून. असंही तुषार पाटील एक टेनिस क्रिकेट बॉलमध्ये एक मोठं नाव आहे. क्रिकेटपासून भरपूर वर्ष दूर आहे मात्र गावाची निष्ठा गावाची ही परंपरा गावाचा वारसा चालवणारा हा GPL सध्या मागच्या घडीपासून सुरू आहे या गावामध्ये आणि हा दुसरा पर्व आहे. दिमागदार आयोजन आहे. तर वापसी करताना आपण बघतो गोलंदाज शरद क्लीन बॉल दांडी गुल फलंदाज बाद बिंदास ब्लास्टर संघाला हादरा. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 13 आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. 1+1 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावने बिंदास ब्लास्टर संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. 29 धावांचं लक्ष आहे. 14 धावांची अजूनही आवश्यकता आणि हा चेंडू निघून जातोय स्ट्रेट लॉंग ऑफ रिझर्व मधून सीमा पार चौकार. चौकारीने संघाच्या धावसंख्या आकार धावसंख्या 4 ने वाढून होते आपल्यावर 19 धावा आणि आता मात्र इथून 10 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू आणि 10 धावा हे प्रेक्षक आपण पाहतोय. गोलगाव प्रीमियर लीग 20-25 दिमागदार आयोजक आणि प्रेक्षकाची तुडुंब गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. अगदी तिल ठेवायला जागा नाही. इथं मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. पंचाचा नो बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या वाढून होते धावफलकावर 24 धावा हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. इथे मिडलचा बॅट चेंडू घेताना नाही. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 24 धावा. इथून केवळ 5 धावांची आवश्यकता आहे.
चांगला चेंडू, हलवार चेंडू. आता मात्र चांगली वापसी करताना गोलंदाज उमेश आपण पाहतोय. अगदी गती काढून घेतली ते चेंडू मधील. हे प्रेक्षक आपण पाहतोय ऑनस्क्रीन, प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. 29 धावांचा टार्गेट आहे. धावसंख्या स्कोरवर 24. इथे मध्ये गॅप मिळून चेंडू निघून जाते सीमा पार, चौकार. स्कोर इज लेवल आणि केवळ एका धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फक्त एका धावेने दूर आपण बघतोय बिंदास ब्लास्टर संघ विजयापासून. आणि विजयी धाव येस विजय संपादन केला बिंदास ब्लास्टर या संघाने. अभिनंदन बिंदास ब्लास्टर. हार्ड लक कृष्णा लिजन. थँक्यू बेंजो पाटील. तर बोलू आपण मॅन ऑफ द मॅच कडे. आणि आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पुरवतात की मॅन ऑफ द मॅच ज्याने शेवटचं षटक घातलं होतं, ज्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च करताना 2 विकेट